अर्थात पुण्यामध्ये अजित पवारांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं 60 ते 65 जागांची मागणी करण्यात आली। मात्र तेवढ्या जागा सोडण्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नकार आहे। अजित पवार जवळपास 125 ते 130 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या गटाचा प्रस्ताव अमान्य आहे। आज रात्री पुन्हा एकदा जागा वाटपाच्या संदर्भात बैठक होणार आहे। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पक्षात जागा वाटपावरून संघर्ष तसाच असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं 60 ते 65 जागांची मागणी करण्यात आली, मात्र तेवढ्या जागा सोडण्यास अजित पवारांनी नकार दिलेला आहे। वसई विरार पालिका निवडणुकीतून ठाकरे सेना बाहेर पडली, तर महाविकास आघाडीमधून ठाकरे सेना बाहेर पडलेली आहे। चिन्हाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या सेनेने आता स्वबळाची घोषणा केली। पालिकेच्या 29 प्रभागात ठाकरेंची सेना 115 उमेदवार उभे करणार आहे। महाविकासचा प्रश्न आहे। आम्ही अविनाश जाधवला त्या दिवशी विचारलं, फोन करून विचारलं, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विचारलं, ते बोले आम्ही 2 या 3 सीट घेऊन आमचं सेटलमेंट झालेलं आहे आणि आम्ही सिटीवरती लढतो। तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमचा स्वाभिमान विकू शकत नाही। आम्हाला आमच्या उद्धव साहेबांचं चिन्ह हे मराठी माणसाच्या घरापर्यंत घरघरपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यामुळे आम्ही ज्या काही चुक्या केल्या विधानसभेला त्या आता पुन्हा चुक्या करायच्या नाही। किती उमेदवार आपण रिंगणात उतरवणार? 115 पूर्ण उतरवणार। आज कालपर्यंत आमचे 100 उमेदवार झालेले। आज 1-2 मागे पुढे इकडे तिकडे होत असतात राजकारणात, चालते। आणि 3-4 दिवस आमच्याकडे आहे। 115 उमेदवार आमचे पूर्ण लढवणार। भिवंडीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे युती सर्व जागा लढवणार आहे। 70 ते 80 जागांवर उमेदवार उभे करणार आहे। भिवंडीमध्ये मनसेला 10 जागा देण्यात आल्यात। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते विश्वास धोळे यांनी या संदर्भात माहिती दिली। यावेळी शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना भिवंडीमधल्या सगळ्या जागा कधीच लढलेल्या नव्हत्या, पण आज आमची ती तयारी आहे की किमान 70 ते 80 जागा आम्ही लढणार आहोत। 10 जागा आम्ही मनसेसाठी सोडणार आहोत आणि तशी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे। आमच्याकडे नवीन कार्यकर्ते तयार झालेले आहेत। एवढी वर्ष एक ट्रेंड होता, त्या ट्रेंडच्या पलीकडं म्हणजे जाता येत नव्हतं कोणाला। आज आम्हाला ते मैदान मोकळं आहे आणि चांगले कार्यकर्ते आमच्या हाताशी आहेत। आज त्या भागातून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची माणसं लढत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।